नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा. सुरुवातीला बघूयात मोठ्या बातम्या. बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती. विधानसभेला 80 ते 90 जागांवर अजित पवार गटाची तयारी सुरू. किती जागा लढायच्या यावर कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. काही संभाव्य उमेदवारांवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. नवाब मलिक अजित पवार गटातच. रात्री पार पडलेल्या दादांच्या कोर कमिटीच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती. मलिक रात्री 1:30 वाजता दादांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. महाविकास आघाडी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेलं पत्र व्हायरल. महाविकास आघाडी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच प्रचार प्रमुख बनावं, कार्यकर्त्यांची मागणी. महाविकास आघाडीत काँग्रेस विदर्भात 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार, सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या सर्वेत विदर्भात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसला जास्त पसंती असल्याची सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारचा GR ट्विट. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटात रस्सीखेच. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे निवडणूक लढवण्यास इच्छुक. मध्य मतदारसंघात शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा. महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ. प्रमुख नेते मार्गदर्शन करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये. मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवार आज सभा घेणार.